Good morning, friends. Today we are going to discuss the new point in our chapter or next point in our chapter. Next point is outbreeding devices. आता आपण बघितलं की पॉलिनेशन मध्ये काय होतं की पोलन ग्रेन्स अँथर कडून स्टिग्माकडे काय होतात ट्रान्सफर होतात. मग आता त्यामध्ये आपण सेल्फ पॉलिनेशन बघितलं आणि क्रॉस पॉलिनेशन सुद्धा बघितलं. मग आता हे सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन यांचे काही ॲडव्हांटेजेस आहेत आणि काही डिसॲडव्हांटेजेस सुद्धा आहेत की जसे की क्रॉस पॉलिनेशनमुळं एक जेनेटिक नवीन व्हरायटी काय होऊ शकते, हायब्रिड्स तयार होऊ शकतात आणि इव्होल्युशन प्रोसेससाठी ते काय आहेत महत्त्वाचे आहेत. आणि सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय होतं की जी जेनेटिक स्टॅबिलिटी आहे ती काय होते की मेंटेन केली जाते. म्हणून सेल्फ पॉलिनेशनमध्ये जी नेक्स्ट जनरेशन आहे ती वीक होत जाऊ शकते. असे पॉईंट्स आपण बरेचसे स्टडी केलेले आहेत. मग आता त्यानंतर जे सेल्फ पॉलिनेशन आहे की सेल्फ पॉलिनेशन कंट्रोल करण्यासाठी की सेल्फ पॉलिनेशन ज्या ठिकाणी गरज आहे किंवा ते कंट्रोल करायचं आहे तर त्यासाठी हा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. कारण की जे क्रॉस पॉलिनेशन आहे त्याचे काही ॲडव्हांटेजेस आहेत, नवीन डिझायर्ड व्हरायटी त्यामध्ये तयार होऊ शकते. म्हणून आउटब्रीडिंग जे डिव्हाइसेस आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता हे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस काय आहेत तर मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम्स दॅट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे, थांबवायचं आहे. आणि त्यांच्यामध्ये हे जे मेनी प्लांट्स आहेत बऱ्याचशा प्लांट्समध्ये आपल्याला काही मेकॅनिझम दिसतात कशासाठी तर सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट्स करण्यासाठी. टू प्रोमोट क्रॉस पॉलिनेशन and increase genetic diversity, plants have evolved a wide variety of sexual strategies. जे क्रॉस पॉलिनेशन आहे ते प्रमोट करण्यासाठी, ते वाढवण्यासाठी आणि इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी तयार झाली पाहिजे, जेनेटिक डायव्हर्सिटी इन्क्रीज करण्यासाठी प्लांट्स हॅव इव्हॉल्व्ड अ वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज. मग त्यानंतर जेनेटिक डायव्हर्सिटी is an essential factor for evolution by natural selection. जेनेटिक डायव्हर्सिटी जी आहे ती अतिशय गरजेची आहे. हा फॅक्टर जो आहे तो गरजेचा आहे फॉर इव्होल्युशनसाठी. ही जेनेटिक जी डायव्हर्सिटी आहे ती एकच काय आहे गरजेची आहे. मग कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन द इनब्रीडिंग डिप्रेशन. सेल्फ पॉलिनेशन कंटिन्यू झालं तर ती पीसीज काय आहे विकर होत जाऊ शकते. त्यानंतर दस प्लांट्स हॅव डेव्हलप मेनी डिव्हाइसेस टू इनकरेज क्रॉस पॉलिनेशन्स. त्यामुळं जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये बरेचसे डिव्हाइसेस तयार झालेले आहेत. तर ते कशासाठी आहे टू इनकरेज क्रॉस पॉलिनेशन. जे क्रॉस पॉलिनेशन आहे त्याला इनकरेज करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी जे प्लांट्स आहेत बरेचसे त्यामध्ये काय झालेले आहेत मेनी डिव्हाइसेस काय झालेले आहेत तयार झालेले आहेत. त्यांनाच आपण काय म्हणतो तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणतो. मग दीज आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर त्यामध्ये काय कोणकोणते आहेत तर त्यामध्ये फर्स्ट आहे युनिसेक्सुअलिटी. म्हणजे त्यामध्ये काय होतं की इन धीस प्लांट्स त्या प्लांट्समध्ये बियर्स आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर्स. इन दिस केस ह्या केसमध्ये किंवा युनिसेक्सुअलिटीमध्ये काय होतं की प्लांट्स बियर्स आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर्स कॉल्ड डायोसिझम. काय होतं की प्लांट्समध्ये मेल किंवा फिमेल फ्लावर्स काय होतात तयार होतात. ॲज फ्लावर्स आर युनिसेक्सुअल आणि जे फ्लावर्स आहेत युनिसेक्सुअल आहेत म्हणून सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. म्हणून काय होऊ शकत नाही तर सेल्फ पॉलिनेशन जे आहे ते होऊ शकत
नाही. त्यामध्ये एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. मोनोसियस प्लांटचं एक्झाम्पल आहे मेज आणि डायोसियस प्लांट्स आहेत त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत मलबेरी आणि पपाया. हे एक्झाम्पल्स त्यांनी काय केलेले आहेत दिलेले आहेत. मग त्यानंतर दुसरं आहे डायकोगॅमी. दुसरं जे डिव्हाइसेस आहे त्याला आपण काय म्हणतो डायकोगॅमी. मग इन दिस डिव्हाइस anther and stigmas matures at different times in bisexual flower so as to prevent self pollination. आता ह्या डायकोगॅमी मध्ये काय होणार आहे तर जे प्लांट्स आहेत तर त्यामध्ये जे फ्लावर्स येतात त्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा मॅच्युअर ॲट डिफरंट टाइप्स. जो अँथर आहे तो काय होणार आहे तो वेगळ्या टायमिंगला मॅच्युअर होणार आहे आणि जो स्टिग्मा आहे तो वेगळ्या टायमिंगला काय होणार आहे मॅच्युअर होणार आहे इन बायसेक्सुअल फ्लावर सो ॲज टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. आणि त्याने सुद्धा काय होणार आहे तर सेल्फ पॉलिनेशन काय होणार आहे प्रिव्हेंट केलं जाणार आहे. का होणार आहे ते प्रिव्हेंट कारण की जो अँथर आहे जो अँड्रोसेमचा पार्ट आहे आणि जो गायनोसेमचा पार्ट आहे हे वेगवेगळ्या टायमिंगला काय होतात मॅच्युअर होतात म्हणून याने सुद्धा काय होतात तर जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते प्रिव्हेंट केलं जातं. मग आता त्यामध्ये दोन टाइप्स आहे. देअर आर टू टाइप्स ऑफ डायकोगॅमी. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोट्रॅन्ड्री अँड सेकंड आहे प्रोटोगायनी. आता ही जी प्रोट्रॅन्ड्री आहे इन दिस टाइप अँड्रोसियम यामध्ये जो अँड्रोसियम आहे अँड्रोसियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोसियम. प्रोट्रॅन्ड्री मध्ये काय होतं की जो अँड्रोसियम आहे तो अँड्रोसियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोसियम. म्हणजे जो अँड्रोसियम आहे लक्षात ठेवा अँड्रोसियम अगोदर मॅच्युअर होणार आहे गायनोसियमच्या किंवा लवकर मॅच्युअर होणार आहे त्या कंडिशनला आपण म्हणतो प्रोट्रॅन्ड्री. आणि एक्झाम्पल्स आहे इन द डिस्क फ्लोरेस्ट ऑफ सनफ्लावर. सनफ्लावरचं एक्झाम्पल्स आपल्याला घेता येईल. त्यानंतर जो प्रोटोगायनी आहे त्यामध्ये फक्त काय करायचे आहे सिक्वेन्स चेंज करायची आहे. आपण इथं काय डेफिनेशन केली प्रोट्रॅन्ड्रीमध्ये की जो अँड्रोसियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोसियम. मग जो प्रोटोगायनी आहे त्यामध्ये काय करायचं फर्स्ट गायनोसियम घ्यायचा. इन दिस टाइप गायनोसियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द अँड्रोसियम. ही आपली सिंपल डेफिनेशन होऊ शकते. आणि एक्झाम्पल्स आहे ग्लोरिओसा. हे एक्झाम्पल्स आपण बघू शकतो. मग ही जी कंडिशन्स आहेत तर किंवा हे जे डिव्हाइसेस आहेत आउटब्रीडिंग डिव्हाइसेसमध्ये त्यामध्ये युनिसेक्सुअलिटी आहे त्यानंतर डायकोगॅमी आहे. नेक्स्ट डिव्हाइस आहे प्रीपोटेन्सी. आता यामध्ये काय होतं की पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लावर. त्यामध्ये एक्झाम्पल आहे आपल्याला ॲपल. त्यानंतर हेटेरोस्टायली किंवा हेटेरोमॉर्फी हे नेक्स्ट डिव्हाइस आहे. त्यामध्ये जे प्रायमुला प्लांट्स आहे प्लांट्स लाईक प्रायमुला देअर आर 2 to 3 टाइप्स ऑफ फ्लावर्स. 2 ते 3 पद्धतीचे फ्लावर्स त्यामध्ये येतात. इन विच स्टिग्माज अँड अँथर्स आर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल्स. आणि स्टिग्मा आणि अँथर्स हे काय होतात वेगवेगळ्या डिफरंट लेवल्सवर आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं ते काय होतं सेल्फ पॉलिनेशन काय केलं जातं प्रिव्हेंट केलं जातं. त्यानंतर हर्कोगॅमी नेक्स्ट डिव्हाइस आहे. त्यामध्ये इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस. लक्षात ठेवा पॉइंट महत्त्वाचा आहे. तर हे काय आहे इट इज मेकॅनिकल डिव्हाइस. कोणता आहे मेकॅनिकल डिव्हाइस तर हर्कोगॅमी हे काय आहे मेकॅनिकल डिव्हाइस आहे टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन बायसेक्सुअल फ्लावर्स. जे बायसेक्सुअल फ्लावर्स आहेत बायसेक्सुअल फ्लावर्समध्ये म्हणजे ज्यामध्ये अँड्रोसेम आणि गायनोसेम म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट जिथे आहेत तर ते त्यामध्ये ते प्रिव्हेंशन करण्यासाठी सेल्फ पॉलिनेशन तर कोणता आहे हर्कोगॅमी हे काय आहे मेकॅनिकल डिव्हाइस आहे.
मग इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर्स इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन्स अँड अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा. आणि काही फिजिकल बॅरियर्स असतात जे स्टिग्माचं कॉन्टॅक्ट, पोलन ग्रेनचं कॉन्टॅक्ट किंवा स्टिग्माचं कॉन्टॅक्ट एकमेकांशी होऊ देत नाही. ऑफ सेम फ्लावर, एक्झाम्पल कॅलोट्रॉपिस प्रोसेरा एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. त्यानंतर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी आपण म्हणू शकतो. हा लास्ट पॉइंट आहे आपला. दिस इज जेनेटिक मॅकॅनिझम. हे काय आहे? जेनेटिक मॅकॅनिझम आहे. ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड. यामध्ये काय केलं जातं? जेनेटिक मॅकॅनिझम कोणता आहे? तर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी. यामध्ये काय केलं जातं की जेनेटिक मॅकॅनिझम आहे ते, ड्यू टू विच जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स जर्मिनेशन ऑन स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड किंवा ते काय केलं जातं? स्टॉप केलं जातं. एक्झाम्पल आहे टोबॅको किंवा थिया. हे दोन एक्झाम्पल्स आपण काय करू शकतो? त्यामध्ये घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे आहेत आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. हे डिव्हाइसेसचा आपण काय केला? अभ्यास केला. आपला नेक्स्ट पॉइंट आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स. आता ही जी पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स आहेत, तर यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचा पॉइंट आहे. आपल्याला काय शिकायचं आहे यामध्ये? तर जो पोलन ग्रेन्स आहे, पोलन ग्रेन्स तयार झाला कुठे? तर अँथरवर. आणि अँथरवर तयार झाल्यानंतर तो ट्रान्सफर झाला कुठे? तर स्टिग्माकडे. स्टिग्मावर गेला आणि ह्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणतो. बरोबर आहे? तर मग हे पॉलिनेशन झालं म्हणजे जो पोलन ग्रेन आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं कुठे? स्टिग्माकडे. आणि नंतर तो जर्मिनेट होऊन ती पोलन ट्यूब फॉर्म होऊन तो स्टिग्माकडे गेला. स्टिग्माकडून त्याने काय घेतलं? जे शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रिशन काय झालं? ॲब्सॉर्ब झालं. पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट झाली म्हणजे मेल गॅमेटोफाईट तयार झाला. ती पोलन ट्यूब गेली कुठून कुठे? तर त्या पोलन जी स्टाईल आहे त्या स्टाईलमधून ती पोलन ट्यूब गेली आणि ती पोलन ट्यूब ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये, ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचं आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे, त्या पोलन ट्यूबची एंट्री ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये झाली आणि फर्टिलायझेशन झालं. तर यामध्ये ह्या ज्या सर्व इव्हेंट्स येतात तर त्याला आपण म्हणतो पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स. म्हणून इथं थोडंसं आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे किंवा थोडासा विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही जी पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स आहे तर यामध्ये आपण काय करू शकतो? तर तुमची जी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट आहे, 2 स्टेजेसमध्ये आपण ती डेव्हलपमेंट बघितली. त्यातली सेकंड स्टेज आहे तर ती काय? आफ्टर द पॉलिनेशन ऑन द स्टिग्मा. स्टिग्मावर गेल्यानंतर मेल गॅमेटोफाईटची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होते हा पॉईंट आपण इथं जसाच तसा घेऊ शकतो. तर या पॉईंटवर सुद्धा आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स कव्हर करू शकतो. आता यामध्ये आणखीन थोडंसं ॲड करायचं म्हटलं तर काय करायचं आहे की आपल्याला माहीत आहे जे फ्लावर्स आहेत तर सेम पोलन ग्रेन सेम फ्लावरवर जाईल का? प्रत्येक वेळेस जाईल का? नाही जाऊ शकत. मग अशा वेळेस काय होतं? तर जो पोलन ग्रेन्स आहे सपोज डिफरंट स्पेसिस किंवा डिफरंट फ्लावरवर गेला तर त्यावेळेस काय होतं? किंवा राईट पोलन ग्रेन्स आल्यानंतर काय होतं? ह्याच गोष्टी आपल्याला फक्त इथं बघायच्या आहेत. मग पोलन पिस्टल इंटरॅक्शन्समध्ये थोडासा विचार जर केला तर ही इंटरॅक्शन्स आहे कुणामधली? तर इट इज द इंटरॅक्शन्स ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. पोलन ग्रेनची इंटरॅक्शन्स आहे कशाबरोबर? तर स्टिग्मा बरोबर. मग इट बिगिन्स विथ, आता याची सुरुवात कुठून होते? तर पॉलिनेशन. इट बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन.
पॉलिनेशन झालं, पोलन ग्रेन ट्रान्सफर झाला, स्टिग्माकडे गेला, तिथून त्याची सुरुवात होणार आहे आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल तर त्यावेळेस ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स काय झालेली दिसेल आपल्याला, संपलेली दिसून येईल. मग ऑल द इव्हेंट्स, मग यामध्ये ज्या सर्व इव्हेंट्स येतात तर ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा. कोणती इव्हेंट्स आहे त्यामध्ये, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा. पोलन ग्रेन कुठे गेला तर स्टिग्माकडे गेला. टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल आर रेफर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स. काय आहे, सिंपली डायग्रामॅटिक आपण तयार करू शकतो. तर ही आहे स्टिग्मा, ही आहे स्टाईल आणि ही आहे ओव्हरी. आणि यामध्ये आपल्याला काय दिसतोय तर ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल आपल्याला दिसून येईल. मग डेफिनेशन आपल्याला काय सांगते आणि इथं काय आहे, सपोज हा अँथरचा पार्ट आहे, इथं हे पोलन ग्रेन्स तयार झाले. डेफिनेशन आपल्याला काय सांगते, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा. हे पोलन ग्रेन्स कुठे गेले तर स्टिग्माकडे गेले. स्टिग्माकडे गेल्यानंतर ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल. मग एक जो पोलन ग्रेन आहे तो काय झाला, त्याने शुगर स्टिग्मॅटिक सिक्रिशन ॲब्सॉर्ब केलं, पोलन ट्यूब फॉर्म झाली आणि ही पोलन ट्यूब आहे, याची जी एंट्री आहे तर ही कशामध्ये झाली तर ओव्ह्यूलमध्ये झाली. तर ह्या सर्व ज्या इव्हेंट्स येतात तर त्याला आपण काय म्हणतो, पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला पॉलिनेशन पण घ्यावे लागेल, त्यानंतर मेल गॅमेटोफाईटची जी डेव्हलपमेंट होती ती पण तुम्हाला इथं राईट करावी लागणार आहे. त्यानंतर ती पोलन ट्यूब इथं आतमध्ये गेली, ओव्ह्यूलमध्ये एंट्री झाली, तर काय झालं, फर्टिलायझेशन झालं. म्हणजे फर्टिलायझेशन पॉईंटसुद्धा इथं काय होतो, कव्हर होतो. म्हणून इथं त्यांनी काय सांगितलं की पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स चालू कधी होते, इट बिगिन्स विथ पॉलिनेशन. पॉलिनेशन झालं तर काय होणार आहे, ही इंटरॅक्शन्स चालू होणार आहे अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन. इथं फर्टिलायझेशन झालं तर त्यावेळेस पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स काय होते, आपल्याला संपलेली दिसून येते. मग अशा पद्धतीनं ही डेफिनेशन आपण करू शकतो. मग आता हे पॉईंट समजून घेताना एवढंच आपल्याला पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स समजून घ्यायचं आहे. तुम्हाला दोन सिंपल पद्धती, पूर्णची पूर्ण बुकची थेरी यूज करू नका. शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारला गेला 2 मार्क्सला 3 मार्क्सला, तुम्हाला काय करायचं आहे तर एवढी जी इन्फॉर्मेशन आहे ही मस्ट आहे, ही लक्षात ठेवा. तर पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स काय आहे, इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. पोलन ग्रेनची इंटरॅक्शन कशा बरोबर आहे, स्टिग्मा बरोबर आहे. इट बिगिन्स विथ पॉलिनेशन अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन. त्यानंतर ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल आर रेफर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स. त्याला आपण काय म्हणतो, पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स म्हणतो. मग आता ही जी पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स आहे तर ही आपल्याला कशी घ्यायची आहे किंवा कशा पद्धतीने आपण ती समजून घेऊ शकतो. तर एवढे हे जे पॉईंट्स आहे हे मस्ट आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण बुकची थेरी यूज करू नका. जो डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट हा जो पॉईंट आपण बघितला तर तो पॉईंट आपण पूर्णचे पूर्ण इथं काय करू शकतो, टाकू शकतो. हा पॉईंट इथं टाकल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येईल की आता इथून पुढे आपल्याला घेताना काय करायचं की ज्या वेळेस पॉलिनेशन होतं तर व्हेन पॉलिनेशन ऑकर्स अँड पोलन ग्रेन्स are transferred from anther to stigma, when right pollen grain transferred
टू राईट स्टिग्मा देन असं म्हणायचं, असं सेंटेन्स करायचं आणि त्यानंतर जी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट आहे तर तो पॉईंट आपण तिथं ॲड करू शकतो. तो कशा पद्धतीने ॲड करायचा? देन पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रिशन प्रेझेंट ऑन स्टिग्मा. शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रेशन काय करतं? ते ॲब्सॉर्ब करतं आणि ते ॲब्सॉर्ब केल्यानंतर मग दॅट प्रेशर क्रिएट ऑन कोणता पार्ट आहे? इंटाइन. आणि इंटाइनवर प्रेशर क्रिएट होतो अँड इंटाइन मूव्ज थ्रू जर्म पोर. जर्म पोरद्वारे इंटाइन काय होते? बाहेर निघते आणि काय तयार होते? पोलन ट्यूब फॉर्म होते. आणि हे पॉइंट्स आपण अशा पद्धतीनं तिथं ॲड करू शकतो. आता पोलन ट्यूब रन्स थ्रू स्टाईल अँड एंटर इंटू ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपायलर एंड असन, चलायझल एंड असन, वेगवेगळ्या याने ती काय होऊ शकते? तिची एंट्री होऊ शकते. हे पॉईंट्स आपण त्यामध्ये घेऊ शकतो. आता हे झालं ज्यावेळेस राईट पोलन ग्रेन्स राईट स्टिग्माकडे गेला तर. मग आता असं होतं का? प्रत्येक वेळेस असं होऊ शकतं का? तर निश्चित नाही. पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन. राईट टाईप पोलन ग्रेन ट्रान्सफर होईल याची पॉलिनेशन गॅरंटी देऊ शकत नाही. मग ज्यावेळेस रॉंग पोलन ग्रेन स्टिग्माकडे जातो तर त्यावेळेस काय होतं? तर जो पिस्टल आहे, पिस्टल हॅज ॲबिलिटी टू रिकग्नाइज राईट ऑर रॉंग पोलन ग्रेन. व्हेन रॉंग पोलन ग्रेन ट्रान्सफर्ड देन पिस्टल डिस्कार्ड किंवा डिस्कार्डेड पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स काय केला जातो? बाहेर टाकला जातो किंवा नष्ट केला जातो. त्याला एंट्री दिली जात नाही. ही त्याची काय आहे? पिस्टलची ॲबिलिटी आहे. ज्यावेळेस मग आता ही जी ॲबिलिटी आहे त्यामुळे काय होऊ शकतं? रॉंग पोलन ग्रेन फर्टिलायझेशन करू शकत नाही. असे पॉईंट्स आपण घेऊ शकतो. मग आणि ज्यावेळेस राईट पोलन ग्रेन आहे तर त्यावेळेस हे पॉईंट घेऊ शकतो. पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रेशन प्रेझेंट ऑन स्टिग्मा देन प्रेशर क्रिएट ऑन इंटाइन अँड इंटाइन मूव्स थ्रू जर्म पोर and pollen tube form and pollen tube enter into the ovule and fertilization occurs. असे सिंपल पॉइंट्स आपण घेऊ शकतो. ही माहिती घेतल्यानंतर ही आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स, याला आपण सिंपल मध्ये म्हणू शकतो. मग आता ही जी इंटरॅक्शन्स आहे इट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स महत्त्वाची आहे. पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्यूस टू जर्मिनेट अ सिंथेटिक मीडियम. आणि हेच पॉईंट्स त्यामध्ये परत केलेले आहे जे आपल्याला थेरीमध्ये थोडेसे वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला बघायला भेटतील. पण यामध्ये जी पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स आहे तर ही काय आहे? तर ही आपण शॉर्टकटमध्ये अशा पद्धतीनं मेन्शन करू शकतो. पोलन पिस्टल इंटरॅक्शन्ससाठी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट हे पॉईंट रेफर करणं गरजेचं आहे. पॉईंट समजले पाहिजे आणि मगच ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स आपण काय करू शकतो. आणि पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स समजून घेण्यासाठी तुम्हाला जो फ्लावरचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये मेल गॅमेटोफाईट आहे, त्याची डेव्हलपमेंट आहे ती मस्ट आहे, गरजेची आहे. त्यामुळे सर्व पॉईंट्स तुमचा अगोदरचा अभ्यास असेल तर पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स अतिशय सोपा पॉईंट आहे. तुम्हाला 2 मार्क्सला 3 मार्क्सला किंवा बिग क्वेश्चनसुद्धा यावर विचारला जाऊ शकतो. म्हणून हा जो पॉईंट आहे समजून घ्या. इथं टेक्निकचा यूज करा आणि मग हा पॉईंट आपण काय करू शकतो? कवर करू शकतो. तर ही आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स. जर काही तुम्हाला समजलं नसेल किंवा जर काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर निश्चित मला तुम्ही कॉल करू शकता किंवा कॉल करून तुमचे जे क्वेश्चन आहे ते विचारू शकता. तुमचं पूर्ण शंका निरसन करण्याचं काम केलं जाईल. पण त्यासाठी तुमचा अभ्यास मस्ट आहे. शंका मनामध्ये ठेवू नका, कॉल करा आणि तुम्ही काय करा? तुमच्या शंकेचं निरसन करून घ्या. शंका मनामध्ये अजिबात ठेवू नका. पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास
करावा लागेल तेव्हा तुम्हाला शंका निर्माण होतील किंवा तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होतील, पण कधी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार आहात तेव्हाच. थँक्यू.